नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था परभणी संचलित कैलासवासी रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परभणी प्रेझेंटेड बाय मिस्टर संतोष वाघमारे। वर्ग 7वा सामाजिक शास्त्रे, विषय इतिहास, प्रकरण 7वे स्वराज्याचा कारभार। भाग क्रमांक 3 किल्ले, आरमार, प्रजेच्या हिताची काळजी। किल्ले, किल्ल्यांचे महत्त्व। किल्ले मुलांनो, मध्ययुगामध्ये किल्ल्यांना खूप महत्त्व होते। त्याचं कारण म्हणजे किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष आणि नियंत्रण ठेवता येत असे। परकीय आक्रमण झाल्यास याच किल्ल्यांचा आश्रय घेऊन प्रजेचे रक्षण करता येत असे। तसेच किल्ल्यांवर अन्नधान्य, युद्धासाठी आवश्यक असणारे साहित्य, दारुगोळा यांचा साठा करता येत असे। किल्ल्यांचे महत्त्व आज्ञापत्रात सांगितले आहे। ते असे की हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले, म्हणजेच महाराजांनी स्वराज्य निर्माण केले ते गड आणि किल्ल्यांमुळेच। यावरून आपल्याला किल्ल्यांचे महत्त्व लक्षात येते। किल्ल्यांची बांधणी व दुरुस्ती। स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले महाराजांनी बांधले होते। यातील काही किल्ले महाराजांनी बांधले होते तर काही किल्ल्यांची दुरुस्ती त्यांनी करून घेतली होती। शिवरायांनी बांधलेले डोंगरी किल्ले। राजगड, प्रतापगड, पावनगड यांसारखे डोंगरात असणारे म्हणजे डोंगरी किल्ले महाराजांनी बांधले होते। हे किल्ले आजही म्हणजे 400 वर्षांनंतरही भक्कमपणे उभे आहेत। शिवरायांनी किल्ल्यावर नेमलेले अधिकारी। किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस असे अधिकारी किल्ल्यांचे रक्षण करण्यासाठी आणि किल्ल्यांवरील व्यवस्था पाहण्यासाठी असत। तेथील धान्याची कोठी म्हणजे धान्य साठवण्याची जागा आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे। मला काय समजले? किल्ल्यांचे महत्त्व दर्शवणारे खालीलपैकी सर्व पर्याय निवडा। 1. प्रजेचे रक्षण करता येते। 2. आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता येते। 3. किल्ल्यांवर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य आणि दारुगोळा यांचा साठा करता येतो। 4. समारंभ करता येतात। तर 1. प्रजेचे रक्षण करता येते। 2. आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता येते। 3. किल्ल्यांवर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य आणि दारुगोळा यांचा साठा करता येतो। स्वराज्यामध्ये शिवरायांनी सुमारे डॅश डॅश किल्ल्यांचे बांधकाम व दुरुस्ती केली। 1. 300, 2. 360, 3. 420, 4. 280। तर 1. 300। छत्रपती शिवरायांनी बांधलेले डोंगरी किल्ले कोणते? 1. राजगड, 2. रायगड, 3. प्रतापगड, 4. पावनगड। उत्तर 1. राजगड, 3. प्रतापगड, 4.
पावनगड. किल्ल्यांची व्यवस्था पाहणारे अधिकारी: 1 कारखानीस, 2 सबनीस, 3 सचिव, 4 किल्लेदार. उत्तर: 1 कारखानीस, 2 सबनीस आणि 4 किल्लेदार. धान्य साठा व युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा अधिकारी: पर्याय: 1 कारखानीस, 2 सबनीस, 3 सचिव, 4 किल्लेदार. तर 1 कारखानीस. सागरी किल्ले जलदुर्ग. सागरी किल्ले. शिवाजी महाराजांनी जसे जमिनीवरील किल्ल्यांचे महत्त्व जाणले तसेच त्यांनी सागरी किल्ल्यांचे महत्त्वही ओळखले होते. मुरुड जंजिऱ्याच्या स्वारीत महाराजांना अपयश आले. त्यानंतर महाराजांनी मालवणच्या शेजारी भव्य आणि अजिंक्य असा जलदुर्ग बांधला. तोच सिंधुदुर्ग होय. सिंधुदुर्ग. महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गापैकी सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट किल्ला आहे. 1664 ते 1667च्या काळात हा किल्ला बांधण्यात आला. 48 एकरचा या किल्ल्याचा परिसर असून किल्ल्याला 42 बुरुज आहेत. या किल्ल्याला भक्कमपणा यावा म्हणून मोठे दगड व सुमारे 72,576 किलोग्रॅम लोखंड वापरले होते. तसेच किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे वापरण्यात आले होते. मला काय समजले? सिंधुदुर्ग किल्ल्याचा परिसर किती एकरचा आहे? पर्याय: 1 48, 2 84, 3 24, 4 42. उत्तर: 1 48. सिंधुदुर्ग किल्ल्याला डॅश डॅश बुरुज आहेत. पर्याय: 1 48, 2 84, 3 24, 4 42. उत्तर: 4 42. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणीसाठी डॅश डॅश खंडी शिसे ओतण्यात आले. पर्याय: 1 12, 2 10, 3 5, 4 16. उत्तर: 3 5. पद्मदुर्ग. सिद्धीजवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्धी अतिशय प्रबळ झाले होते. त्यांच्या आरमारी सामर्थ्याने त्यांनी किनारपट्टीवर दरारा निर्माण केला होता. ते स्वराज्यातील प्रजेवर अत्याचार करत त्याला पायबंद घालण्यासाठी आणि सिद्धीला शह देण्यासाठी शिवाजी राजांनी राजपुरी समोर मुरुडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पद्मदुर्ग किल्ला उभारला. त्याविषयी ते म्हणतात, पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी उभी केली. या किल्ल्यामुळे जंजिराच्या सिद्धीच्या कारवायांना चांगलाच आळा घातला गेला. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे चारही बाजूने खारे पाणी असले तरी किल्ल्यात गोडे पाणी उपलब्ध असे. मला काय समजले? मुरुड जंजिरा या किल्ल्याच्या बाजूस शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग. पर्याय: 1 सिंधुदुर्ग, 2 कुलाबा, 3 पद्मदुर्ग, 4 यापैकी नाही. उत्तर: 3 पद्मदुर्ग. पद्मदुर्ग हा किल्ला ज्या बेटावर बांधला त्या बेटाचा आकार कशाप्रमाणे होता? पर्याय: 1 मगरीप्रमाणे, 2 कासवाप्रमाणे, 3 घोड्याप्रमाणे, 4 ढालीप्रमाणे.
उत्तर 2 कासवाप्रमाणे. शिवरायांनी बांधलेले सागरी दुर्ग म्हणजेच जलदुर्ग. पर्याय 1 मुरुड जंजिरा, 2 कुलाबा, 3 पद्मदुर्ग, 4 सिंधुदुर्ग. तर 3 पद्मदुर्ग, 4 सिंधुदुर्ग. आरमार. आरमाराचे महत्व किंवा आरमाराची आवश्यकता. पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळे आणत असल्याने महाराजांना या सत्तांशी संघर्ष करणे गरजेचे होते. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपले आरमार असणे गरजेचे आहे हे महाराज ओळखून होते. म्हणून त्यांनी आरमार उभारण्याचे ठरविले. आरमार म्हणजे समुद्रात लढाईसाठी तैनात केलेले सैन्य आणि जहाजे. पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी आरमार उभे केले. ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखले होते. यावरून महाराजांचा दूरदर्शीपणा लक्षात येतो. मला काय समजले? स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणणारे पश्चिम किनारपट्टीवरील शत्रू. पर्याय 1 डच, 2 इंग्रज, 3 सिद्धी, 4 मुघल, 5 पोर्तुगीज, 6 फ्रेंच. उत्तर 1 डच, 2 इंग्रज, 3 सिद्धी, 5 पोर्तुगीज, 6 फ्रेंच. डॅश डॅश म्हणजे समुद्रात लढाईसाठी तैनात केलेले सैन्य आणि जहाजे होय. 1 पायदळ, 2 आरमार, 3 घोडदळ, 4 नौकावीर. उत्तर 2 आरमार. डॅश डॅश किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी शिवरायांनी आरमार उभे केले. पर्याय 1 पश्चिम, 2 पूर्व, 3 दक्षिण, 4 बंगालच्या खाडीच्या. उत्तर 1 पश्चिम. शिवरायांच्या आरमारातील लढाऊ जहाजे. महाराजांच्या आरमारात गुराब, गलबत आणि पाल ही लढाऊ जहाजे होती. ही जहाजे कल्याण भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण येथे बांधली जात असत. मला काय समजले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील लढाऊ जहाजे. 1 पाल, 2 गलबत, 3 विक्रांत, 4 गुराब. तर 1 पाल, 2 गलबत, 4 गुराब. आरमाराचे प्रमुख अधिकारी. मायनाक भंडारी आणि दौलत खान हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. मला काय समजले? शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख. पर्याय 1 मायनाक भंडारी, 2 नेताजी पालकर, 3 मदारी मेहतर, 4 दौलत खान. उत्तर 1 मायनाक भंडारी, 4 दौलत खान. आजचे भारतीय आरमार नौदल. आजच्या भारताच्या आरमाराला नौदल असे म्हणतात. आपल्या भारतीय नौसेनेतही काही लढाऊ जहाजे आहेत.
INS विक्रांत, INS विराट, INS आदित्य यांसारखी लढाऊ जहाजे भारतीय नौदलात आहेत. मला काय समजले, आजच्या भारताच्या आरमाराला काय म्हणतात? 1 भूदल, 2 आरमारी, 3 नौदल, 4 आरमारी सैन्य. उत्तर 3 नौदल. भारतीय नौदलातील लढाऊ जहाजे पर्याय: 1 INS विक्रांत, 2 INS विराट, 3 INS आदित्य, 4 वरील पैकी सर्व. उत्तर INS विक्रांत, INS विराट, INS आदित्य हे तीनही पर्याय बरोबर असल्याने उत्तराचा पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. प्रजेच्या हिताची काळजी. प्रजेच्या हिताची काळजी. मुलांनो, आता आपण महाराजांनी प्रजेच्या हिताची काळजी कशी घेतली ते पाहू. इतर राजांचे धोरण म्हणजे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तिथे आपले वर्चस्व, आपला दरारा निर्माण करावा इतकेच असे. पण महाराजांनी एवढी मर्यादित इच्छा न बाळगता कार्य केले. स्वराज्य स्थापनेमागे त्यांचा हेतू होता की प्रजेला स्वातंत्र्य मिळावे. त्यांनी नेहमी प्रजेचा विचार करून कारभार केला. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर राज्य कारभार शिस्तबद्ध असला पाहिजे हे त्यांना माहीत होते. म्हणूनच महाराजांची शासकीय व्यवस्थेत खूपच कडक शिस्त असे. शिवराय एक प्रजाहित दक्ष राजे. तर मुलांनो, अशा प्रकारे महाराजांनी स्वराज्याचा कारभार शिस्तबद्ध आणि प्रजाहित दक्षतेने केला. स्वाध्याय 7.3. प्रश्न पहिला, ओळखा पाहू. 1. महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग. सिंधुदुर्ग. किल्ल्यावर युद्ध साहित्याची पाहणी करणारा कारखानीस. 3. शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी व दौलत खान. 4. शिवरायांनी बांधलेले डोंगरी किल्ले. राजगड, प्रतापगड, पावनगड. 5. शिवरायांच्या आरमारातील लढाऊ जहाजे. गुलाब, गलबत, पाल. प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. 1. शिवरायांनी बांधलेले जलदुर्ग. शिवरायांनी मुख्यतः 2 जलदुर्ग बांधले. त्यापैकी पहिला सिंधुदुर्ग, दुसरा पद्मदुर्ग. 2. शिवरायांनी किल्ल्यांवर नेमलेले अधिकारी. 1. कारखानीस, 2. किल्लेदार, 3. सबनीस. प्रश्न तिसरा, लिहिते व्हा किंवा थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मध्ययुगात किल्ल्यांना का महत्व होते? उत्तर: 1. किल्ले उंच डोंगरावर असल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष आणि नियंत्रण ठेवता येत असे. 2.
परकीय आक्रमणांच्या वेळी किल्ल्यांच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येत असे. 3. किल्ल्यांवर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य आणि दारुगोळा यांचा साठा करता येत असे व आणीबाणीच्या काळात तो उपयोगी पडत असे. म्हणून मध्ययुगीन कालखंडामध्ये किल्ल्यांना अतिशय महत्त्व असे. 2. शिवरायांनी किल्ल्यांची व्यवस्था कशी केली होती? उत्तर: 1. शिवरायांनी मोठा खर्च करून स्वराज्यातील सुमारे 300 किल्ल्यांची बांधणी व दुरुस्ती केली होती. 2. धान्याची कोठी आणि युद्ध साहित्य यांची पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी नेमला होता. 3. किल्लेदार, सबनीस, कारखानीस असे अधिकारी किल्ल्यांवर नेमून किल्ल्यांची चोख व्यवस्था ठेवली होती. प्रश्न 4. का ते लिहा किंवा ऐतिहासिक कारण लिहा. 1. शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले. उत्तर: 1. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्दी, सुरत व राजापूरचे इंग्रज यांचे वर्चस्व होते. हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत. 2. या अडथळ्यास पायबंद घालणे आणि या शत्रूपासून स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभे केले. प्रश्न 5. तुमच्या शब्दात लिहा किंवा थोडक्यात माहिती लिहा. शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते. उत्तर: 1. शिवरायांनी आपल्या प्रजेच्या हिताची पूर्णतः काळजी घेतली. 2. शिस्तबद्धपणे राज्यकारभार केला. 3. शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवला परंतु त्या प्रदेशातील लोकांचेही रक्षण केले. 4. प्रजेला स्वातंत्र्य देणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. 5. शेतीबरोबरच व्यापार उद्योगाची भरभराट होईल याकडेही महाराजांनी लक्ष दिले. 6. प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या. 7. संकट काळात प्रजेला मदत केली. 8. शिवाजी राजे हे केवळ सत्ताधीश नव्हते तर एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते.